नव्या दिवसाची नवी बातमी। एखाद्या व्यक्तीची सहनशीलता संपल्यानंतर माणूस मर्यादा ओलांडून पुढे जातो, तसाच काहीसा प्रकार पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात घडला आहे। येथील दिव्यांग बांधवांनी प्रशासनाविरुद्ध संतप्त होऊन चक्क भूमी अभिलेख कार्यालयास टाळे ठोकल्याचं पाहायला मिळालं। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता। मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कुलूप काढण्यात आलं आहे। मात्र मागण्यांवरती आंदोलक ठाम आहेत। दरम्यान आंदोलकांनी कार्यालयास टाळे ठोकल्यानंतर स्वतःलाही कार्यालयातच कोंडून घेतले होते। पुरंदर तालुक्यातील वीर परिचे आणि राऊतवाडी या भागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमीन संपादन होऊनही अद्याप सातबारा न मिळाल्याने प्रहार संघटनेच्या नेत्या सुरेखा ढवळे यांनी आज भूमी अभिलेख कार्यालयाला टाळे ठोकून स्वतःसह प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कोंडून घेतले। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे मागील 30 वर्षांपासून पाठपुरावा करून देखील त्यांना त्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे दिले जात नाही। 3 महिन्यांपूर्वी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून 3 महिन्यात सातबारा दिले जातील असे आश्वासन देण्यात आले होते, मात्र ते देखील पाळले गेले नाही। दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कुलूप काढण्यात आला आहे। मात्र मागण्यांवरती आंदोलक ठाम आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।